यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीचा सामना आहे। मविया विरुद्ध महायुती असा सामना होण्याची शक्यता आहे, पण बसपाचा उमेदवारही ही निवडणूक अधिक चुरशीची करण्याच्या शक्यता नाकारता येत नाही। बघूयात। यवतमाळ आणि भावना गवळी हे समीकरण गेल्या 5 टर्म पासून होतं। यंदा भावना गवळींशिवाय यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक होते। यावेळी यवतमाळची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्ह आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असं वाटत असताना बसपानेही उमेदवार दिलाय। या निवडणुकीत महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील या रिंगणात उतरल्यात। माहेरचे मतदार विजयाची ओटी भरतील असा आशावाद राजश्री पाटलांनी व्यक्त केलाय। या निमित्ताने सगळ्या भावंडांना, सगळ्या मायमावल्यांना, माता भगिनींना, माहेरच्या लोकांना भेटता येते, त्यांचं काम करण्याची संधी मिळते। हा एक खूप मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे। कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहे। सर्व सन्माननीय नेते मंडळींचं, सर्व सन्माननीय आमदारांचे आशीर्वाद, त्यांचं सहकार्य सोबत आहे। बेरोजगारी, शिक्षण आणि शेतीचे मुद्दे घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख रिंगणात उतरले। आता उमेदवारी मला या ठिकाणी मिळालेली आहे। सर्वजण निश्चितपणे चांगलं काम करतील आणि जे जनतेच्या अपेक्षा आहे, कारण सर्वसामान्य जनता खूप निराश आहे, शेतकरी निराश आहेत, तरुण बेरोजगार निराश आहेत आणि या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे की मी जर या भागाचा खासदार झालो तर निश्चितपणे तरुण बेरोजगारांना प्राधान्याने मी या ठिकाणी त्यांना उद्योग आणून त्यांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भात माझं प्रथम प्राधान्य राहील। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळवून देण्याच्या संदर्भात सुद्धा माझं प्राधान्य या ठिकाणी राहील। माजी खासदार हरिभाऊ राठोड हे बसपाच्या हत्तीवर स्वार होऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी तर थेट मायावतींना पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय। आणि माझा विजय हा म्हणजे पुढच्या विधानसभेसाठी असं म्हणा तुम्ही की जर एक खासदार बीएसपीचा पहिला खासदार, म्हणजे आजपर्यंत आमदार खासदार आले नाही, पहिला खासदार असेल महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामुळे आमची बीएसपी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये पायरोल्यांच्या राहणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली, त्यामुळे यावेळी निकाल काय असेल हे कोणालाही ठामपणे सांगता येत नाही। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।